नमस्कार मित्रांनो, आज आपण इप्सन या कंपनीच्या LX310 या प्रिंटरबद्दल माहिती घेणार आहे. म्हणजे आपण तो प्रिंटर पूर्णतः ओपन करणार आहे, क्लिनिंग करणार आहे आणि त्याच्या एका पार्टची माहिती घेणार आहे. तर यासाठी तुम्ही ऑलवेज विप्रास इंडिया म्हणजेच विप्रास टेक अकॅडमीला कनेक्ट होऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर, सर्व्हर, नेटवर्क याच्याबद्दल टेक्निकल माहिती, प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन आणि इतर गोष्टीसाठी माहिती मिळू शकते. तर आपण हा जो प्रिंटर आहे इप्सन LX310 जो इप्सन कंपनीचा 9 पिन प्रिंटर आहे तो आपण ओपन करणार आहे आणि त्याच्या एका पार्टची माहिती घेणार आहे. तर सर्वात प्रथम प्रिंटर ओपन करण्यासाठी आपल्याला हे प्रिंटरचं वरचं कवर काढावं लागेल. हे कवर असतं प्रिंटरसाठीचं. त्यानंतर हा प्रिंटरचा पेपर सपोर्टर आहे, म्हणजे ह्याच्यातून पेपर वरती येतो. तर हा प्रिंटर सपोर्टर आहे आणि हा पेपर गाईड आहे, म्हणजे ह्याच्या थ्रू आपण पेपर इन्सर्ट करतो. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपल्याला पेपर प्रिंटआउट देत असताना अशा पद्धतीने इथं पेपर इन्सर्ट करतो. हा पेपर गाईड आहे, तर हा पण आपल्याला काढावा लागेल. तर अशा पद्धतीने हे पार्ट काढल्यानंतर हा पार्ट जो आहे तो रिबन आहे, हे प्रिंटर रिबन आहे. याच्या थ्रू म्हणजे जसं लेझर, इंक आणि टँक प्रिंटर असतात तसा हा डॉट मॅट्रिक्स रिबनचा प्रिंटर आहे. म्हणजे ह्याला हेडनं पंचिंग होऊन प्रिंटआउट येत असतात ह्या रिबन थ्रू. आणि हे रिबन जराशी फिक्कट झाली, अशा पद्धतीने फिक्कट झाली की आपण हे बदलत असतो. तर हे अशा पद्धतीचं रिबन कार्ट्रिज आहे, हे पण आपल्याला साईडला काढावं लागेल. त्यानंतर हा नॉब आहे, जो रोलर आपण इकडं तिकडं फिरवण्यासाठी असा वापरतो, तो नॉब पण आपल्याला काढावा लागेल. तर हा नॉब काढूया. त्यानंतर हे ट्रॅक्टर युनिट आहे. ट्रॅक्टर युनिट म्हणण्यापाठीमागचा उद्देश कंटिन्यू स्टेशनरी याला जोडली जाते. जसं मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये किंवा मेडिकलमध्ये स्टेशनरीचा वापर केला जातो, तर ते जोडण्यासाठी ह्या ट्रॅक्टर युनिटचा वापर केला जातो. तर हे ट्रॅक्टर युनिट पण आपल्याला काढावं लागेल. तर अशा पद्धतीने हे आपण ट्रॅक्टर युनिट काढूया. ट्रॅक्टर युनिट आहे, तर हे पण आपल्याला काढावं लागेल. ह्याच्यामध्ये आपण कंटिन्यू स्टेशनरीचे पेपर जोडून प्रिंटआउट काढतो. तर अशा पद्धतीचं हे ट्रॅक्टर युनिट आहे, हे पण आपल्याला काढावं लागेल. त्यानंतर हे जर बघितलं तर प्रिंटरचं हेड आहे, ज्याच्या थ्रू प्रिंटआउट म्हणजे प्रिंट होतं. जसं टँकला हेड असतं, टँक प्रिंटरला किंवा लेझर प्रिंटरला वेगळी टेक्नॉलॉजी असते, तशी त्या पद्धतीनं हे प्रिंटर हेड आहे. तर हा प्रिंटर ओपन करण्यासाठी आपल्याला स्क्रू सगळे काढावे लागतील. तर अशा पद्धतीने ऑलरेडी स्क्रू लूज केलेले आहेत, त्यामुळे इझिली निघतात स्क्रू. बऱ्याच वेळेला हा प्रिंटर ओपन स्पेस असल्यामुळं डस्ट फार जात असते. तर आपण हे 4 स्क्रू काढलेले आहेत ह्या प्रिंटरचे. तर अशा पद्धतीचा हा प्रिंटर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे. हा जो पार्ट आहे तो हा पण महत्त्वाचा आहे. ज्यावेळेला हे खालती असतोय, म्हणजे ह्या लेवलला असतोय, त्यावेळेला आपण हे सिंगल पेपर प्रिंटिंग काढू शकतोय. आणि ज्यावेळेला आपण वरती घेतला, ह्याला गिअर म्हणतात, तर ह्याला आपण कंटिन्यू ट्रॅक्टरचे पेपर जोडू शकतो, म्हणजे कंटिन्यू स्टेशनरी जोडू शकतो. तर असा हा प्रिंटर आहे. तर हे वरचं कवर आपण त्याचं काढूया. हे कवर टोटल प्लास्टिकमध्ये असतं. तर अशा पद्धतीचं हे कवर आहे, हे काढूया. त्यानंतर जर बघितलं तर हा प्रिंटरचा पूर्ण इनसाईड भाग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रिंटरचं रोलर, वेगवेगळ्या प्रकारचे गिअर, खाली जे कार्ड आहे, पॉवर सप्लाय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तर अशा पद्धतीचा प्रिंटर आज आपण क्लीन करणार आहे आणि त्याला ज्या काही गोष्टी केअर करण्यासाठी किंवा तो प्रॉपर वापरण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या बघणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कंट्रोल पॅनल आहे, ज्याच्या थ्रू आपण प्रिंट सेटिंग करतो. प्रिंटरचे सेटिंग म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे कोणत्या प्रकारची प्रिंटिंग पाहिजे, फॉन्ट पाहिजे किंवा इंटरनल जे सेटिंग असतं ते अशा पद्धतीच्या त्याला हे कंट्रोल पॅनल आहे. म्हणजे हे जर वरती बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, हे कंट्रोल पॅनलचे बटन्स आहेत आणि ओपन केल्यानंतर हे तुम्हाला इनसाईड व्ह्यू दिसतं. तर अशा पद्धतीचे कंट्रोल पॅनल आहे. कंट्रोल पॅनल हे डायरेक्ट ह्या केबल थ्रू
त्याच्या बोर्डवरती म्हणजे PCB कार्डवरती गेलेला असतोय आणि त्याच्या थ्रू हे सगळ्या गोष्टी कंट्रोल होत असतात. तर हे हेड आहे, हे हेड फिरवण्यासाठी असणारी खाली ही मोटर आहे ज्याच्या थ्रू हे हेड फिरते. तर आता आपण हा प्रिंटर क्लीन करून घेणार आहे. बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण ह्याच्या करत आहे. बऱ्याच वेळेला कंटिन्यू स्टेशनरी टाकल्यामुळं अशा प्रकारचे छोटे छोटे पेपरचे पार्ट किंवा पेपर कट झालेला पेपर त्याच्यामध्ये पडत असतोय. बेसिक आपण याची इन्फॉर्मेशन घेणार आहे. ह्या पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण रिमूव्ह करणार आहे. हा ज्यावेळेला प्रिंटर ऑन करतो त्यावेळेला हे प्रिंटिंग होण्यासाठी हे हेड इकडे तिकडे फिरत असते. ते फिरण्यासाठी हे त्याचा बेल्ट आहे. तसंच ही बेल्ट पुली आहे ज्याच्या थ्रू इथं मोटर आहे ह्याच्या खाली आणि ही मोटर त्याला रन करत असते. आपण प्रिंटर क्लीन केल्यानंतर आपण जोडल्यानंतर तुम्हाला हे क्लिअर बघता येईल किंवा मी दाखवेन. त्यानंतर चला आपण प्रिंटरच्या बॅक साईडला जर बघितलं तर अशा प्रकारची प्रिंटरची बॅक साईड आहे. तर बॅक साईडमध्ये हे जर बघितलं तर ही प्रिंटरची USB इंटरफेस आहे. म्हणजे याला आपण प्रिंटरची USB केबल जोडून आपण आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला जोडू शकतो. हा प्रिंटर पॅरलल इंटरफेस आहे. ह्या इंटरफेस थ्रू आपण प्रिंटर आपल्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपला जोडू शकतो. पण हा पूर्वीचा इंटरफेस आहे. आता हा इंटरफेस आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला येत नाही. त्यामुळे शक्यतो USB केबल थ्रूच आपण प्रिंटिंग काढतो. हा सिरियल इंटरफेस आहे. याच्या थ्रू पण प्रिंटिंग देण्यासाठी ह्या पोर्टचा पण वापर केला जातो. म्हणजे USB, पॅरलल आणि सिरियल ह्या पद्धतीचा इंटरफेस किंवा केबल जोडून आपण प्रिंटआउट काढू शकतो. तर अशा पद्धतीचा खाली जो बॉटम पार्ट आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर हा जो पार्ट आहे ही इथं प्रिंटरची पॉवर केबल जोडली जाते. म्हणजे याला पॉवर केबल जोडून प्रिंटर आपल्याला ऑन करता येईल. अशा पद्धतीचा हा प्रिंटरचा बॅक साईडचा पार्ट आहे. आणि जर फ्रंटेजला बघितलं तर जिथं हे वरती कंट्रोल पॅनल आहे त्याच्या खालतीच इथं पॉवरचं ऑन ऑफचं बटन आहे ज्याच्या थ्रू आपण प्रिंटर ऑन ऑफ करू शकतो. तर अशा पद्धतीचा हा प्रिंटर आहे. आपल्याला हा प्रिंटर पूर्णतः क्लीन करून घ्यायचा आहे. क्लीन केल्यानंतर आपण ह्या प्रिंटरची एखादी टेस्ट घेऊया. प्रिंट टेस्ट. बऱ्यापैकी डस्ट असते कारण हा प्रिंटर ओपनमध्येच असतो बऱ्याच वेळेला. कारण मेडिकल, मोठमोठे स्टेशनरी किंवा बँकिंग ह्याच्यामध्ये कंटिन्यू स्टेशनरी असल्यामुळं या प्रिंटरचा जसं आपल्या टँकला, लेझरला किंवा इंकजेट प्रिंटरला आवाज येत नाही. पण याचा आवाज फार येत असतो बऱ्याच वेळेला. हा इथं सेन्सर आहे. हेड स्टॉप होण्यासाठीचा हा सेन्सर आहे ह्या प्रिंटरमध्ये. तर अशा पद्धतीचा हा जो प्रिंटर आहे तो आपण बऱ्यापैकी क्लीन करून घेतलेला आहे. हे त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे गिअर्स आहेत जे हे रोलर फिरवण्यासाठी किंवा पेपर अप आणि डाऊन करण्यासाठी वापरले जातात. तर अशा पद्धतीचा हा प्रिंटर आपण क्लीन करून घेतलेला आहे. तर आता त्यानंतर आपण हा पूर्णपणे प्रॉपर असेंबल करूया. आता दुसरा पार्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं पॉवर सप्लाय आणि जो आपण बोर्ड म्हणतो PCB म्हणतो तो याच्या खालतीच आहे. तो आपल्याला ओपन करायची किंवा आता बघायची काही गरज नाही आहे. फक्त आपण प्रिंटर असेंबल, क्लिनिंग आणि त्याला कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात ह्याबद्दलच बोलणार आहे किंवा ह्याबद्दलच चर्चा करणार आहे. तर हा एक गिअर आहे ज्याच्यामध्ये थिकनेस, पेपरचा थिकनेस म्हणजे ज्यावेळेला एखादं बिल असतं, सिंगल प्रिंट करणार आहे, डबल काढणार आहे किंवा 3 कॉपीज करणार आहे, तर ते हा जो गिअर आहे तो अशा पद्धतीने आपण सेटिंग करत असतो. ज्यावेळेला आपण प्रिंटर पॅक करू त्यावेळेला प्रॉपरली बघूया. तर अशा पद्धतीचा हा प्रिंटर जो आहे तो LX300 म्हणजेच LX310 हे मॉडेल आहे. तर ह्याच्यामध्ये हेड आहे 9 पिनचं हेड आहे. LX म्हटलं की 9 पिनचं हेड येतं आणि LQ म्हटलं तर 24 पिनचं म्हणजे 24 पिनचं. तर अशा पद्धतीचा हा प्रिंटर आहे. हा प्रिंटर आता आपण परत पॅक करून घेऊया. अशा पद्धतीने इझिली कवर बसलं जातं आहे. हे जसं मगाशी म्हटलं तर इथं जर खालती जर असेल तर सिंगल पेपर आपण प्रिंटआउट काढू शकतो आणि इथं जर असेल तर मल्टीपेपर म्हणजे ह्या ट्रॅक्टरचा वापर केला जातो. अशा पद्धतीने केला जातो ते तुम्हाला दाखवतो. तर आता आपण ह्याचं स्क्रूइंग करून घेऊया सर्वात प्रथम.
म्हणजे सगळे स्क्रू आपण जोडून घेऊया. टोटल याला 4 स्क्रू आहेत. जास्त स्क्रूचा ह्याच्यामध्ये ओपन करण्यासाठी पार्ट ठेवलेला नाही आहे. हा साधारणतः इप्सन LX 310 हा आम्ही एक 14 ते 15 वर्षापूर्वी दिलेला प्रिंटर आहे. एका मेडिकलमध्ये हा प्रिंटर वापरत होते. आता त्यांची प्रिंटिंग टेक्नॉलॉजी बदलल्यामुळं, म्हणजे आता त्यांनी प्रिंटिंग टँकमध्ये इंकजेटचा जो टँक प्रिंटर आहे त्याच्यात आता ते प्रिंटआउट काढतात. त्यामुळे हा प्रिंटर आपण परत घेतलेला आहे, म्हणजे बायबॅक केलेला आहे. आणि ह्या प्रिंटरचा आता सध्या फारच कमी वापर केला जातो. तर अशा पद्धतीने आपण हा प्रिंटर पॅक केलेला आहे. प्रॉपर स्क्रूइंग झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो येतो तो ट्रॅक्टर. ह्या पद्धतीचा ट्रॅक्टर ह्याला जोडला जातो. अशा पद्धतीचा ट्रॅक्टर असतो. ह्याला ट्रॅक्टर म्हणण्यापाठीमागचा उद्देश हे रोलिंग आहे ते अशा पद्धतीनं फिरत असतं कंटिन्युअस स्टेशनरीसाठी. तर हा ट्रॅक्टर आपण ह्याच्यामध्ये बसवणार आहे. तर अशा पद्धतीने हा अशा पद्धतीने ट्रॅक्टरचा लॉक होतोय. आता जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं तर हे सिंगल फंक्शन आहे, म्हणजे एक सिंगल पेपर इथून प्रिंट, हे जर इथं गिअर असेल तर इथून सिंगल पेपर प्रिंटआउट होतो आणि इथं घेतलं तर त्या ट्रॅक्टरचा वापर होतो. तर तो कसा आपण बघूया. तर त्यानंतर हा आपण नॉब बसवूया. आता हा नॉब बसवल्यानंतर हा रोलर फिरत असतो. तर हे जर आपण ट्रॅक्टरच्या इथं घेतलं तर बघा हा ट्रॅक्टरचं फिरत असतो, म्हणजे कंटिन्यू. त्यामुळे ह्याला ट्रॅक्टर म्हणतात. तर अशा पद्धतीचं हे मध्ये घेतलं तर त्याला जोडले जाणारे पेपर, सपोर्टसाठी पेपर वापरले जातात. आणि हे पाठीमागं पुढे घ्यायचं असेल, म्हणजे कव्हर करायचं असेल तर हे बटन प्रेस करावं लागतं. हा लॉक असतं, हा लॉक प्रेस करावा लागतो. तर अशा पद्धतीनं हे ट्रॅक्टर आपण बसवलेलं आहे. त्यानंतर हा पेपर सपोर्टर जोडणं गरजेचं आहे, कारण याच्यामधून वरती पेपर येणार आहे प्रिंट. प्रत्येक ठिकाणी लॉक आणि प्रत्येक ठिकाणी सपोर्टर आहे. तर त्याचा प्रॉपरली वापर करून आपल्याला बसवता येईल. तर अशा पद्धतीनं हा पण गिअर बसलेला आहे. त्यानंतर सिंगल पेपर आपण ज्यावेळेला जोडणार असेल, जसं इथं ट्रॅक्टरला कंटिन्यू स्टेशनरी जोडली जाणार, तसं इथं सिंगल पेपर जर बसवणार असेल तर हा सिंगल पेपरचा सपोर्टर आहे. तर अशा पद्धतीनं हे पाठीमागं पुढं ह्या पद्धतीनं आपण घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट रिबन हा पार्ट आहे, कारण रिबन जोडल्याशिवाय आपली प्रिंटआउट कोणतीही येणार नाही. तर रिबनसाठीचा हा एक गिअर आहे, हा पूर्ण जरा फिरवून टाईट करून घ्यायचा. आणि त्यानंतर हे रिबनचं बॉटम साईडचं जे लॉक टाईप आहे ते लॉक आणि हे प्रॉपर फिट व्हायला पाहिजे, त्याशिवाय रिबन गोल फिरणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण रिबन बसले. जर तुमच्या लक्षात येईल की जसं हेड फिरल त्या पद्धतीने हे रिबन गोल फिरत आहे त्याला, कारण खाली बेल्ट पुली आणि मोटर आहे. ह्या पद्धतीनं हे त्याचं वर्किंग चालतं. तर आता आपण एक सिंगल पेपर मॅन्युअली टाकून बघूया की तो कशा पद्धतीने वर्क होतोय. तर हा माझ्याकडे कच्चा पेपर आहे जो मी ह्या प्रिंटरमध्ये अशा पद्धतीने टाकतो. आता हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सपोर्टिंगसाठी, प्रिंटिंग कुठून स्टार्ट व्हायला पाहिजे तिथं सपोर्टिंगसाठी जर आपण हे लावलं असेल तर दुसरा त्या पेपरला प्रॉपर सपोर्ट द्या. असा जर पेपर टाकला तर ह्यानं फिरवला तर ऑटोमॅटिकली हा पुढे जातो आहे. ओके, म्हणजे हा सिंगल
तेच जर हा पेपर मी ट्रॅक्टर सेटिंगला घेतला मल्टिपल, तर हा नाही जाणार, कारण तेव्हा त्याचा वापर जो होतोय तो हा खालती ट्रॅक्टरचा होतोय. तुम्हाला लक्षात येईल, हा ट्रॅक्टर आता फिरायला लागला, त्यामुळं त्याचा वापर, त्या गिअरचा वापर ट्रॅक्टर फंक्शन यूज करण्यासाठी आहे. तर अशा पद्धतीनं मी हे बंद केलं. त्यानंतर हे कवर आहे, प्रिंटर कवर, हे वरचं, ते आपण नंतर जोडूया. आपण पहिल्यांदा एक टेस्ट प्रिंटआउट काढूया. त्यासाठी आपल्याला ह्याला पॉवर केबल जोडावी लागणार. तर बॅक साईडला जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पॉवरचं सॉकेट आहे, तिथं पॉवर केबल मी जोडतो. अशा पद्धतीने मी पॉवर केबल जोडली. प्रिंटर मी ऑन करतो. अशा पद्धतीने प्रिंटर ऑन झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे ट्रॅक्टरला सेटिंग आहे. आपण ट्रॅक्टरचं पेपर न जोडता आपण सिंगल पेपर टाकणार आहे, त्यामुळं ह्याच्यावरती घेतो मी, म्हणजे सिंगल पेपरवरती घेतो. ज्याला मी अशा पद्धतीने पेपर टाकणार त्याला ह्या साईडला प्रिंटिंग होणार, बॅक साईडला नाही, ह्या साईडला प्रिंटिंग होणार. तर मी हा पेपर ह्याच्यामध्ये टाकला, ओके, ॲटोमॅटिक ॲक्सेप्ट केला. त्यानंतर हे जे बटन आहेत ते पेपर रिलीज करण्यासाठी, पेपर पाठीमागे पुढे घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे फंक्शन्स आहेत. तर एक चांगला पेपर टाकून आपण त्याची एक टेस्ट प्रिंटिंग घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं, प्रिंटिंग हे अशा पद्धतीनं या साईडला येतं, या साईडला येत नाही. त्यामुळे पेपर हा गोल फिरून, ह्या रोलरला गोल फिरून येत असतोय ह्या पद्धतीनं. तर पेपर जर आपल्याला प्रिंटआउट ह्या पार्टवरती किंवा ह्या पोर्शनवरती घ्यायचा असेल तर तो बॅक साईडला जायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी हा पेपर ह्याच्यामध्ये इन्सर्ट करतो. तर हा पेपर इन्सर्ट केला. प्रिंटआउट येण्यासाठी एकतर आपल्याला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून प्रिंट द्यावी लागेल. तर तसं न करता आपल्याला टेस्ट प्रिंट घेऊया. टेस्ट प्रिंट घेण्यासाठी मी प्रिंटर ऑफ करतो. ऑफ केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर ही जी रिबन आहे, ही रिबन जी आपण वरच्यावर बसवलेली आहे ती प्रॉपर हेडच्या समोर येणं गरजेचं आहे. जर ती प्रॉपर हेडच्या समोर आली तरच प्रिंट येणार आहे, अदरवाईज तुमची प्रिंट ही ब्लँक येणार आहे. तर अशा पद्धतीनं ही रिबन प्रॉपर हेडच्या समोर येत्या का नाही हे बघण्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. आणि हे चेक करत असताना प्रिंटर आपला बंद असणं गरजेचं आहे. तर मी हे फॉन्ट बटन प्रेस करून ठेवतो आणि प्रिंटर ऑन करतो. बेसिकली आपल्याला जर प्रिंटरची सेल्फ टेस्ट काढायची असेल तर हे वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स आहेत जे कंट्रोल पॅनलवरती आहेत. जसं 1 नंबरला आहे टिअर ऑफ, LF म्हणजे पेपर खालती वरती घेण्यासाठी. त्यानंतर लोड आणि इजेक्ट, डायरेक्ट पेपर आपण लोड करू शकतो किंवा इजेक्ट करू शकतो. आणि हे पेपर आउट, डायरेक्ट हे जर बटन प्रेस केलं तर पेपर आउट होईल. जर आपल्याला प्रिंटरची सेल्फ टेस्ट घ्यायची असेल तर प्रिंटर ऑफ करून आपल्याला हे पेपर आउट बटन ऑन प्रेस करून ठेवावं लागेल किंवा चालू कंडिशनमध्ये 3 सेकंडसाठी प्रेस करून ठेवावं लागेल. तर आपण काय करूया, हे बटन प्रेस करून ठेवतो आणि प्रिंटर मी ऑन करतो. अशा पद्धतीने हा प्रिंटर सेल्फ प्रिंटआउट काढत आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचं त्याचं सेटिंग येत आहे. तर आपण अशा पद्धतीने त्या प्रिंटरचं सेटिंग चेंज करू शकतो. आता हा सेटअपमध्ये गेलेला आहे तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं ह्याचं सेटिंग चेंज करायचं नाही. तर आपल्याला आपला जो प्रिंटर आहे तो फक्त टेस्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही टेस्ट, आता ह्याची आपल्याला एकतर रिबन बदलावी लागणार आहे कारण प्रॉपरली प्रिंट येत नाही आहे रिबन खराब झाल्यामुळं. त्याच पद्धतीने जसं आता मी सांगितलं तुम्हाला की सेल्फ टेस्ट काढायची असेल तर तुम्हाला बटन, पॉवर बटन ऑफ करून पेपर आउटचं बटन प्रेस करावं लागेल. तसेच टेस्टिंगची प्रिंटआउट किंवा सेटिंगमध्ये जर डायरेक्ट ऑनलाईन जर जायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही जस्ट 3 सेकंडसाठी हे बटन प्रेस करून ठेवू शकता. हे याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की हे बटन ज्यावेळेला आपण प्रेस करतो त्यावेळेला आता ॲटोमॅटिकली आपण सेटिंगमध्ये जात आहे आणि ज्यावेळेला सेटिंग आपलं कंप्लीट होईल त्यावेळेला डायरेक्ट त्या सेटिंगची प्रिंटआउट येईल. तर अशा पद्धतीनं हा प्रिंटर इप्सन कंपनीचा LX310 ज्याला आपण डॉट मॅट्रिक्स प्रिंटर म्हणतो तो आपण आज असेंबल करून किंवा
चेक करून पूर्णतः बघितलेला आहे. त्याचे फीचर्स म्हणजे काय, ज्यांना कंटिन्युअस स्टेशनरी किंवा ज्यांना बँकिंगमध्ये, मेडिकलमध्ये किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये एक ॲट अ टाईम 4 कॉपीज, जसं कार्बन पेपर टाकल्यानंतर घ्यायचे असतात, तर तशा जर ॲट अ टाईम 4 कॉपीज जर काढायच्या असतील किंवा कंटिन्युअस स्टेशनरीचा वापर किंवा कमीत कमी कॉस्टिंगसाठी जर प्रिंटआउट पाहिजे असतील तर बऱ्याच ठिकाणी ह्या पेपरचा किंवा ह्या प्रिंटरचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं हा प्रिंटर इप्सन कंपनीचा LX 310 FX आणि LX ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. हा LX 310 प्रिंटर आहे. तर अशा पद्धतीची कोणत्याही प्रकारच्या प्रिंटरची किंवा कोणत्याही कॉम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्क, सॉफ्टवेअर किंवा इतर टेक्निकल माहितीसाठी तुम्ही विप्रास इंडिया या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करू शकता, लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि ॲडिशनल तुमचं सजेशन किंवा ॲडिशनल तुम्हाला जर माहिती काय असेल तर आम्हाला कॉमेंट करून सांगू पण शकता. थँक्यू.